मखाण्याचा शिरा. मखाण्याचा शिरा शिरा उपवासाला चालतो का? चालतो चालतो. फार छान, वा. मखाण्याचा शिरा करण्यासाठी लागणारं साहित्य सांगा. शिंगाड्याचं पीठ, हा. मखाना पावडर, हा. गुळाची पावडर, बदामची पावडर, ड्रायफ्रुट्स, तूप, वेलची पावडर आणि मीठ. वा. सगळं लागणारं एकदम पौष्टिक साहित्य आहे. होय. सोमराज, पहिल्यांदा काय करूया? पहिल्यांदा आपल्याला गुळाचं पाणी करून घ्यायचं आहे आणि त्यासाठी एक पातेलं घेऊया आणि त्याच्यामध्ये करूया. बरं, मग गॅस लावू का? हां, चालू करा. काय घ्यायचं याच्यात? पाणी आपल्याला एक पाहिजे, बरं. 1 ग्लास. किती शेती आहे तुमची? तुमची 25 गुंठ बस. घालू गुळ पावडर? हे गरम होते तोपर्यंत आपण दुसरीकडे मग बाकीचं करून घेऊया. चला, मग तुला काय लागणार आहे? कढई आणि कढई पाहिजे आपल्याला. बरं, ठीक आहे. तूप टाकून घेऊया थोडंसं पहिल्यांदा. किती लागणार आहे? 2-3 चमचे टाका. मला सांग, तू आजी आजोबा आई बाबांबरोबर वारीला गेलेला आहेस. होय. एखादा अनुभव, एखादी आठवण? आठवण तशी माझ्यासाठी एक सगळ्यात मोठी गोष्ट झाली, म्हणजे माझा आजोबा एक्सपायर झाल्यानंतर दुसऱ्याच वर्षी आम्ही जेव्हा वारीला गेलो त्यावेळेला म्हणजे पांडुरंगानं मला आजोबांना भेटवलंय असा एक प्रसंग झालाय माझ्यासोबत. तो कसा? म्हणजे आम्ही चाललो एक 15-20 किलोमीटर चाललो. त्यानंतर एका ठिकाणी बसलो. एक आजोबा आलं आणि मला सांगितलं, म्हणजे सांगायला लागलं की बाबा आई बापाची सेवा कर, वाईट मार्गाला लागू नको, असं सगळं सांगितलं. आणि मला म्हटलं तुझ्यासोबत फुगडी खेळायची. आमच्यासोबत फुगडी खेळत ते आणि परत बसलेत आणि परत मला सांगायला लागलेत की मला घरात का होत्यात असं, म्हणजे फुगडी म्हणजे खेळायचं नाही, धावपळ करायची नाही. त्यानंतर ती गेलं तिथनं आणि परत माझ्या लक्षात आलं की म्हणजे आमच्या आजोबांना आप्पा म्हणतोय मी. आमच्या आप्पांना पण असं सांगत होतो की तुम्ही धावपळ करू नका, शांत बसा, ही करू नका, ती करू, म्हणजे सारखं आम्ही जर असं कावायचं. आणि परत मला क्लिक झालं आणि त्यांनी मला व्हिडिओ करायला लावलेला. त्यांनी स्वतः, म्हणजे ती मला सांगायच्या आधी मला म्हटलं तू फोन काढ आणि व्हिडिओ कर, आणि घरात सगळ्यांनी दाखवून सांगितलेलं. आणि परत मला क्लिक झालं की अरे यू सेम आमच्या आप्पांच्या होत आहेत, सेम टू सेम, म्हणजे सगळंच दिसायला पण सेम, बोलणं पण सेम. जे आपण त्यांना काळजी घ्या म्हणून सांगत होतो तेच ते बोलले, तेच सांगितलं. आणि परत त्यानंतर आम्ही शोधायचा प्रयत्न केला लई त्यासनी, पण नाही सापडलं. आणि घरात गेल्यावर सगळ्यांनी व्हिडिओ दाखवला, म्हणजे वारीमध्ये दिंडीमध्ये गेल्यानंतर आमची आजी वगैरे सगळी मम्मी, म्हणजे ते व्हिडिओ बघून सगळीच रडायला लागलेत की असं झालं. पण आम्ही शोधण्याचा प्रयत्न केला पण ती नाही परत सापडलं. एका वेगळ्या माणसामध्ये आजोबा दिसले, हो. तो भास होणं, त्या श्रद्धेने पाहणं, हीच श्रद्धा आहे, हो की नाही? काय घालूया तुपात? शिंगाड्याचं पीठ वाल्या. बर, किती घालायचं? टाका अजून, हलवत घाल.